टियर 1, टियर 2 आणि टियर 3 कॉलेजेस म्हणजे काय? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना अनेक पॅरेंट्स आणि स्टुडंट्स विचारतात, हे कॉलेज टियर 1 आहे का? टियर 2 कॉलेज चांगले असतात का? आणि टियर 3 कॉलेज मधनं चांगलं करिअर होऊ शकतं का? चला तर मग या व्हिडिओ मधनं आपण सगळं समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टियर 1, टियर 2 आणि टियर 3 अशी गव्हर्नमेंटची किंवा AICTE कोणतीही ऑफिशियल क्लॅरिफिकेशन नाहीये. ही फक्त कॉलेजचं रेप्युटेशन, प्लेसमेंट, फॅकल्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री एक्सपोजर, इंडस्ट्री कनेक्शन आणि अपॉर्च्युनिटीज यावर आधारित केलेली एक अनऑफिशियल कॅटेगरी आहे. टियर 1 कॉलेजेस कुठली असतात? ज्या कॉलेजचं नॅशनल लेवलवरती चांगलं रेप्युटेशन आहे, जिथे ऍडमिशन साठी खूप कॉम्पिटिशन असते, रिक्रुटर कंपनी या तुमच्या कॅम्पस मध्ये येतात, जिथलं ऍव्हरेज पॅकेज हे तुलनेने जास्त असतं, ज्या कॉलेजमध्ये रिसर्च आणि इनोव्हेशनवर भर दिला जातो आणि जिथे स्ट्रॉंग अल्युमिनी नेटवर्क असतं, ती सगळी कॉलेजेस टियर 1 कॉलेज असतात. एक्झाम्पल IITs, NIT, IIIT आणि काही टॉप प्रायव्हेट इन्स्टिट्यूट हे टियर 1 या कॅटेगरीमध्ये येतात. टियर 2 कॉलेजेस कुठली असतात? ज्या कॉलेजची रिजनल आणि स्टेट लेवलवरती चांगलं रेप्युटेशन असतं, जिथे चांगले प्लेसमेंट मिळतात, इंडस्ट्री एक्सपोजर अवेलेबल असतो, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज मिळतात, फीस आणि अपॉर्च्युनिटीज यामध्ये चांगला बॅलन्स असतो, ही सगळी टियर 2 कॉलेजेस असतात. एक्झाम्पल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस हे टियर 2 या कॅटेगरीमध्ये येतात. टियर 3 कॉलेजेस कुठली आहेत? ज्या कॉलेजला प्लेसमेंट हे लिमिटेड असतं, कंपनीज खूप कमी येऊ शकतात, स्टुडंटला स्वतःचं स्किल हे डेव्हलप करावं लागतं, जिथे ऑफ कॅम्पस वरती प्लेसमेंट साठी जास्त भर द्यावा लागतो. आणि या सगळ्याचा अर्थ हे कॉलेज खराब असतात असं नाहीये. आजच्या IT इंडस्ट्रीमध्ये कंपनी सर्वात आधी काय बघते? स्किल, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, कम्युनिकेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, या सगळ्या गोष्टी प्लेसमेंट मध्ये चेक केल्या जातात. फक्त कॉलेजचं टियर हे बघितलं जात नाही. एक्झाम्पल एखाद्या टियर 3 कॉलेजचा स्टुडंट जर कोडिंग शिकला, प्रोजेक्ट केले, इंटर्नशिप केली, लिंक्डइन आणि प्रॉपर नेटवर्किंग वापरलं, तर अनेक वेळा टियर 3 मधनं पास आउट होऊन पण हे स्टुडंट्स टियर 1 आणि टियर 2 च्या कॉलेज स्टुडंट सोबत सहज कॉम्पिटिशन करू शकतात. त्यामुळे ऍडमिशन घेताना फक्त टियर बघू नका, कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड, फॅकल्टी, इंडस्ट्री एक्सपोजर, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी, अल्युमिनी नेटवर्क, लोकेशन, फीस आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ब्रांच अवेलेबिलिटी, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे. कॉलेजचा टियर तुमच्या करिअरला चांगली सुरुवात देऊ शकतो, पण इंजिनिअरिंग करिअर मध्ये सक्सेस हे तुमचे स्किल, हार्डवर्क आणि तुमची कन्सिस्टन्सी देते. त्यामुळे कॉलेज निवडताना फक्त टियर बघू नका, तर पूर्ण पिक्चर बघा.